एक पॉडकास्ट बघितला मी काल. त्याच्यामध्ये क्रिकेट रिलेटेडच होता तो पॉडकास्ट. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन गेला की ह्या वर्षीचा आयपीएल कोण जिंकेल. त्या व्यक्तीने उत्तर दिलं की बाबा ऑन पेपर बघितलं तर मुंबई इंडियननी हे आयपीएल जिंकायला पाहिजे. मग त्याच्यावर काउंटर क्वेश्चन असा गेला की बाबा मागच्या वर्षी मुंबई इंडियनची टीम आणि ह्या वर्षीची मुंबई इंडियनची टीम याच्यामध्ये काय फरक आहे. मग त्यांनी एक साधं सरळ उत्तर दिलं की बाबा शेफन रदरफोर्ड आम्ही घेतला ॲज अ फिनिशर म्हणून, आणि बाकी त्यांनी सांगितलं शार्दुल ठाकूर घेतला, मयंक मार्कंडे घेतला, आणि आता मुंबई इंडियनची कम्प्लीट टीम झाली जी 2020 मध्ये होती तसंच परफॉर्म करेल, आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या वर्षीचा आयपीएल मुंबई इंडियन जिंकेल. मला वाटतं त्याचं उत्तर अर्धवट होतं, योग्य होतं पण अर्धवट होतं. त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायला पाहिजे होत्या जे ऍड झाल्या नाही. सगळ्यात मोठा कन्सर्न जो मुंबई इंडियन फेस करतोय आणि ज्याच्यावर कोणीही बोलत नाही, मी युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर बघितलं पण कोणीही त्या कन्सर्नला हायलाईट सुद्धा केलेलं नाही. तो कन्सर्न म्हणजे हा की 2020च्या आधी मुंबई इंडियन जेवढ्या पण ट्रॉफीज जिंकल्यात, जेवढ्या पण मॅचेस जिंकल्यात, तिथे एक स्टार ऑलराऊंडर होता. त्या ऑलराऊंडरचं नाव आहे केरन पोलार्ड. तो व्यक्ती, तो प्लेअर जेव्हा पण गरज असेल, रिक्वायरमेंट असेल, डिमांड असेल, त्या सिच्युएशन मध्ये जी रिक्वायरमेंट असेल, म्हणजे रन रेट रिक्वायर असेल त्या हिशोबाने तो खेळायचा. बॉलिंग सुद्धा तसेच करायचा. काही मॅचेस त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा जिंकून दिली. मला ती केकेआरची मॅच आज पण आठवते, शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी जिंकवली होती. सो असा हा स्टार ऑलराऊंडर आहे केरन पोलार्ड. त्याचा रिप्लेसमेंट आपल्याला भेटला आहे का, तर त्याचं उत्तर नाहीये, अजून तरी नाहीये. कारण लोक म्हणतात शेफन रदरफोर्ड आहे, पण शेफन रदरफोर्ड हा फक्त बॅटिंग करून देतो. बॉलिंग मी बघितलं नाही त्याची बॉलिंग अजून, की तो तसा कॅलिबरचं बॉलिंग करतो का. केरन पोलार्डच्या 60+ विकेट आहेत आयपीएल मध्ये, आणि एक विश्वास असतो, एक भरोसा असतो. कारण केरन पोलार्ड हे नाव असं आहे की समोरच्या अपोजिशन टीम मध्ये सुद्धा त्याचा एक हवा, त्याची एक भीती असते. आणि हाच फायदा आपण बघितलं 2020 आणि त्याच्या आधी हार्दिक पांड्याला किती वेळेस तरी भेटला असेल. जेव्हा पण हार्दिक पांड्या आणि केरन पोलार्ड हे सोबत बॅटिंग करायचे तेव्हा रन रेट हा नेहमी जास्त असायचा. समोरच्या टीमवरती प्रेशर असायचं की बाबा हे दोन असे धुरंधर आहेत की यांच्या समोर जर बॉलिंग टाकायची असेल तर चांगली बॉलिंग करावं लागेल. थोडासाही बॉल 19-20 झाला तर तो बॉल स्टेडियमच्या बाहेर असायचा. आणि त्याच्यामुळेच या दोन व्यक्तींच्या पार्टनरशिपमुळेच मुंबई इंडियननी भरपूर मॅचेस जिंकल्यात, ट्रॉफी सुद्धा जिंकल्यात. तर माझा म्हणण्याचा अर्थ हा होता की केरन पोलार्डचा रिप्लेसमेंट भेटलाय का. आपण घेतले शेफन रदरफोर्डला, काही ऑलराऊंडर घेतलेत, बट आपल्याला बघावं लागेल की ते तसा परफॉर्म करतायत का नाही. कारण एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. हार्दिक पांड्या मागच्या वर्षी सेमीफायनल होती पंजाब विरुद्ध, तिथे 13 बॉलमध्ये 15 रन काढले होते. जिथे एक्सेलरेट करायचं होतं तिथे हार्दिक पांड्या डिफेन्सिव्ह खेळत होता, कारण त्याला माहिती होतं त्याच्यानंतर फक्त नमन धीरे आणि मिचेल सॅटनर आहेत. त्या दोघांवर त्याला एवढा विश्वास नव्हता, आणि कदाचित तेच एक कारण होतं त्या मॅचमध्ये आपण 20-25 रन शॉर्ट होतो आणि आपण फायनलला गेलो नाही. पंजाबने आपल्याला हरवलं कारण 20-25 रन शॉर्ट्स होते. त्याचं कारण काय होतं की हार्दिक पांड्याला तो कॉन्फिडंट भेटत नव्हता. तर ते एक कारण आहे. मुंबई इंडियनला जर जिंकायचं असेल तर सगळ्यात पहिला जो इश्यू आहे तो रिझॉल्व्ह करावा लागेल, तो म्हणजे केरन पोलार्डचं रिप्लेसमेंट. केरन पोलार्डची जागा भरावं लागेल काही ना काही करून, सो दॅट हार्दिक पांड्या आणि त्याच्यानंतरचे जे बॅट्समन आहेत, नमन असो, मिचेल सॅटनर असो, त्यांच्यामध्ये एक विश्वास आहे की नाही यार आपला स्कोर पुढे जाऊ शकतो, आपल्या नंतर सुद्धा एक चांगला हार्ड हिटर आहे. तो कसं मॅनेज करतील हे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरा जो कन्सर्न आहे जो कोणी हायलाईट केला नाही, जसं सांगितलं, तो म्हणजे की एक रोल डिफाईन करून द्यावा लागेल प्रत्येक प्लेअरला. मुंबई इंडियन एक चॅम्पियन टीम आहे, रिच हिस्ट्री आहे, रिच लेगसी आहे आपल्या टीमची. बट एक गोष्ट आपण मागच्या 2-3 वर्षापासून बघत असेल तर रोल डिफाईन केलाय, त्या रोलनुसार प्रत्येक प्लेअर खेळतोय का. आणखीन एक एक्झाम्पल देईन, तिलक वर्मा. सगळ्यांना माहिती तो किती ब्रिलियंट बॅट्समन आहे, किती त्याचं स्ट्राईक रेट जास्त आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा. पण मागच्या वर्षी त्याचा स्ट्राईक रेट तसा होता का, नाही. आपण एक मॅच तर मला आठवते त्याला बॅटिंग करताना बोलून घेतलं होतं का, कारण त्याचा स्ट्राईक रेट 110-115च होता. तर रोल तुम्ही कसा देतायत, कोणत्या प्लेअरला देतात ते पण बघावं लागेल. तिलक वर्माला आपण जर सांगितलं बाबा तू 200चा स्ट्राईक रेट मेंटेन कर, तो करेल. पण तुम्ही त्याला म्हणताय की नाही 30-35 बॉल खेळ आणि एक अँकर रोल प्ले कर, त्याच्याकडे ती स्किल आहेत का, ते पण बघावं लागेल. इथे मला वाटतं कोच आणि कॅप्टन यांचा इक्वली रोल असेल की प्रत्येक प्लेअरला एक रोल डिफाईन करून द्यावं लागेल. जसं आपण बघितलं की पॉवर प्लेमध्ये जेव्हा आपण बॉलिंग करतो तेव्हा ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर हे मेजरली 5 किंवा 6 ओव्हर हे दोघंच टाकून देतात. कधी गरज असेल तर जसप्रीत बुमराह एक ओव्हर टाकतो. तर जसं बॉलिंगमध्ये आपलं रूल्स किंवा रोल सेट आहेत तसं बॅटिंगमध्ये पण असलं पाहिजे. मुंबई इंडियनला जर जिंकायचं असेल
तर या दोन गोष्टीवरती मला वाटतं विचार करावा लागेल. हे दोन इश्यू रिझॉल्व्ह करावे लागतील आणि त्यासोबतच आणखीन काही गोष्टी आहेत, जसं विल जॅकचा यूज आपण कुठे करणार, वन डाऊन की ॲज अ फिनिशर म्हणून, याचा विचार करावा लागेल. नमनदीरला आपण हार्दिक पांड्याच्या आधी ठेवणार की हार्दिक पांड्याच्या नंतर, या पण काही गोष्टींचा विचार मुंबई इंडियनला करावा लागेल. आणि मला असं वाटतं की मुंबई इंडियननी आपली स्ट्रॅटेजी ती ऑलरेडी डिझाईन केली आहे. आपल्याला फक्त वेट करावं लागेल फर्स्ट मॅचचा, की त्या मॅचमध्ये मुंबई इंडियन कसं प्लेइंग 11 खेळते. तुम्हाला काय वाटतं, मी जे 2 पॉईंट सांगितले ते बरोबर आहेत का? नक्की कळवा.